राष्ट्रभूमी आमची येशू ख्रिस्ताची, मराठी भाषिकांची ज्ञानवंताची ख्रिस्त बांधवांना जन्म देणार, ख्रिस्त बांधवांना जन्म धर्मशास्त्राचे दिव्य भांडार, धर्मशास्त्राचे दिव्य भांडार प्रार्थनेद्वारे करतो आम्ही ललकार जी, प्रार्थनेद्वारे करतो आम्ही ललकार जी। वंदन देव बापाला स्वर्गीय पित्याला दफावर थापतून तुझ्याचा शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, प्रभू येशूचे गातो गुणगान जी, प्रभू येशूचे गातो गुणगान जी, प्रभू येशूचे गातो। शहीदाचा खणला डफ उडाली झोप झाला थर काप बंधूनो आळस तुम्ही सोडा, प्रभू येशूच्या लाग शेवेला, प्रभू येशूच्या लाग शेवेला जिरजी, प्रभू येशूच्या लाग शेवेल शहीदाने साज चढविला पूर्ण करून शाहिरी साजाला सुरुवात करतो प्रभू वचनाला काळपुंड गातो पवाड्याला या ठिकाणी जुन्या करारामधील मिठा या नावाचं पुस्तक आहे आणि या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे की तुमच्यासाठी एक अद्भुत मंत्री जन्माला येणार आहे। भविष्यवाणी जुन्या करारामध्ये झालेली आहे, म्हणून आपल्यासाठी एक तारणारा एक अद्भुत मंत्री जन्माला येणार आहे अशी भविष्यवाणी झालेली आहे। आणि अशी भविष्यवाणी जन्मवाणी झाल्यामुळं तुमच्यासाठी एक अद्भुत मंत्री जन्माला येणार आहे, तुमच्यासाठी एक तारणारा जन्माला येणार आहे अशी भविष्यवाणी झाली। देवाने आपल्यासाठी एक तारणारा पाठवण्याचे वचन दिले, ते पूर्ण करण्यासाठी यहुदी लोकांना असं वाटलं की कोणीतरी एखादा संदेष्टा पाठवेल, परंतु त्या ठिकाणी जखऱ्या नावाचा एक याजक होता आणि जखऱ्या नावाचा याजक एक त्या मंदिरामध्ये धूप जाळीत होता। म्हणून यरूशलेम बघा नगरात दीप जाळीत होता मंदिरात, भक्त होता देवाचा खास, दूत आला त्याच वेळेस, संगतीला त्याच वेळेस, ठेव विश्वास माझ्या बोलण्यात जिरजी, म्हणून त्या ठिकाणी एक संदेश पाठवला आणि त्या संदेशाचं नाव होतं जखऱ्या, आणि त्या जखऱ्याला त्याने पाठवलेला आहे आणि त्या जखऱ्याला देवदूताने सांगितलं की तुझ्या बायकोला मुलगा होईल। तो संदेशाने जखऱ्याला सांगितलं तुझ्या बायकोला मुलगा होईल, त्याचं नाव योहान ठेव।
म्हणून याजकाने देवदूताला विचारलं, हे तू बोलत आहेस हे खरं आहे काय? त्यासाठी मी तुझ्यावर विश्वास कसा ठेवू? जखऱ्या देवदूताशी बोलत आहे, जखऱ्या देवासंग बोलत आहे की तू सांगत आहेस तुला मुलगा होईल, पण कसा होईल? कारण माझं वय झालेलं आहे, मी वयस्कर आहे, यासाठी तू मला वचन देतोस काय? म्हणून परमेश्वराने जखऱ्याला वचन दिलं की जोपर्यंत तुला मुलगा होणार नाही तोपर्यंत तुला बोलता येणार नाही. असा परमेश्वराने त्या देवदूताने त्या जखऱ्याला वाणी केलेली आहे. आणि मग त्याच्या बायकोला दिवस गेले, आली शिबेला दिवस गेले आणि मग त्यांना योहान नावाचा मुलगा झाला आणि तो बाप्तिस्मा करणारा योहान आहे. म्हणून अरण्यात कडाडली, अरण्यात कडाडली वाणी योहानाची, वाणी योहानाची. प्रभू मार्ग नीट करा वाट तारणाची, प्रभू मार्ग नीट करा वाट तारणाची, प्रभू मार्ग नीट करा वाट तारणाची. त्या ठिकाणी योहान जन्मलेला आहे आणि मग आपल्या तारणाची वाट नीट करण्यासाठी योहान आपल्यासाठी आला आणि मग योहानाचा जन्म झाला. योहानाचा जन्म होण्यापूर्वी 3 महिने गॅब्रिएल देवदूताला गालिल प्रांतातील नाझरेत गावी देवदूताला पाठवलेला आहे. कारण मरिया आणि योसेफाचं लग्न होणार होते, यासाठी मरियेला एक निरोप दिला. तिला सांगितलं तुला देवाचा विशेष आशीर्वाद आहे. आणि देवदूत काय सांगत आहे? तुला विशेष आशीर्वाद आहे. म्हणून ती घाबरून गेली आणि घाबरून गेल्याच्या नंतर तिला चिंता पडली. परंतु पुन्हा देवदूताने सांगितलं तुला देवाचा आशीर्वाद आहे, तुला देवाचा आशीर्वाद आहे, देव तुझ्यावर प्रसन्न झालाय, तुला पवित्र आत्म्याचा वर्षाव झालेला आहे आणि तुला मुलगा होईल व त्याचं नाव येशू असे ठेव. योसेफ आणि मरिया यांचे लग्न होणार होते, म्हणून नावनिशी नोंदवण्यासाठी ते गावाकडे निघालेले आहेत. नावनिशी बघाली नेला, बघा गावाला चमत्कार झाला बघा तेव्हा आली शिबेस गेली भेटायला, चमत्कार झाला बघा तेव्हा आलिंगन दिले आलिसला, कुशीमध्ये बाळ हर्षेला, बाळ हर्षेला गिरजी, बाळ हर्षेला गिरजी, बाळ हर्षेला गिरजी. आणि मग योसेफ आणि मरियाबाई हे गावाकडे निघालेले आहे नावनिशी नोंदवण्यासाठी. म्हणून रस्त्याने खूप झाडी जंगल दाट आहे, दरी डोंगर आहे, ऊन आहे. म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे बेथलेमी वाटे जंगल दाट, बेथलेमी वाटे जंगल दाट, गरदर मारिया बाई, आहो गरदर मारिया बाई, वाट चालत राही गरगर मारिया बाई, वाट चालत राही. बेथलेमी वाट जंगल दाट, बेथलेमी वाट जंगल दाट, गरगर मारिया बाई, वाट चालत राही गरगर मारिया बाई, वाट चालत राही गरगर मारिया बाई, वाट चालत राही. बेथलेमी वाट जंगल दाट, बेथलेमी वाट जंगल दाट, गरगर मारिया बाई, वाट चालत राही गरगर मारिया बाई, वाट चालत राही गरगर मारिया बाई, वाट
मध्यम भर दुपारी सूर्य मध्यम भर दुपारी चालत आशी मार्या कुमारी चालत आशी मार्या कुमारी चालत आशे चालत आशे मार्या कुमारी चालत आशे मार्या कुमारी चालत आशे तिच्या पायात काहीच नाही वाट चालत राही गरगर मार्या बाई वाट चालत राही गरगर मार्या बाई वाट चालत राही बेतले मी वाट जंगल दाट बेतले मी वाट बेतले नगरात गेली बेतले नगरात गेली बेतले नगरात गेली बेतले नगरात गेली बेतले नगरात शिरली गाईच्या गोठ्यात शिरली गाईच्या गोठ्यात शिरली गाई शिरली गाईच्या गोठ्यात शिरली गाईच्या गोठ्यात रात्री 12च्या सुमारास रात्री 12च्या सुमारास तारक जलमी येई वाट चालत राही गरगर मार्या बाई वाट चालत राही गरगर मार्या बाई वाट चालत राही बेतले मी वाट जंगल दाट बेतले मी वाट जंगल दाट गरगर मार्या बाई वाट चालत राही गरगर मार्या बाई वाट चालत राही गरगर मार्या बाई वाट चालत आणि मग मार्या माता बेथलेम नगरामध्ये गेलेली आहे आणि बेथलेम नगरामध्ये गेल्याच्या नंतर एक मुलगा आलेला आहे मरिया आणि यौशपाला बाळंतपणासाठी जागा कोणी देत नव्हतं उतार शाळा ही कुठे मिळाली नाही परंतु त्या ठिकाणी एक बालक होता एक लहान मुलगा आला आणि त्या मुलाने त्यांना गायीचा गोठा दाखवला आणि त्या गायीच्या गोठ्यामध्ये बाळ येशू जन्मलेला आहे गायीच्या गोठ्यामध्ये बाळ येशू जन्मलेला आहे म्हणून पहिल्या दिवशी पहिला प्रकार झाला आनंद बेथलेम नगरात पहिल्या दिवशी पहिला प्रकार आनंद झाला बेथलेम नगरात तारा चमकला त्याच वेळेस आम्हा पाप्याचे होई तारण झुबाळा झुरे झू आम्हा पाप्याचे होई तारण झुबाळा झुरे झू प्रीतीचे गुंज करती कथन पाप वाढले प्रीतीपासून तारण झाले ख्रिस्तापासून ऐका पाळणा चित्त देऊन झुबाळा झुरे झू ऐका पाळणा चित्त देऊन झुबाळा झुरे चित्त देऊन घाबरली मर्या भाषण ऐकून उत्तर देती धीट होऊन पती जाणिले नाही अजून गर्भ राहिला कशावरून झुबाळ झुरे झू गर्भ राहिला कशावरून झुबाळ झुरे झू गर्भ राहिला कशावरून झुबाळ झुरे झू तारा पाहिला आनंद किती बाळ जन्मले मध्यम रात्री तेव्हापासून ख्रिस्त जयंती झुबाळ झुरे झू तेव्हापासून ख्रिस्त जयंती झुबाळ झुरे झू ख्रिस्त जयंती झुबाळ झुरे झू शाहिराने साज चढविला साज चढविला साज चढविला साज चढविला साज चढविला पूर्ण करून शाहिरीचा झाला मोकाम वडूल वाघोलीला तालुका शवह गावाला जिल्हा सांगतो नगर तुम्हाला जिल्हा सांगतो नगर तुम्हाला काय पुण्य गातो पवड्याला गातो पवड्याला गिरजी गातो पवड्याला गिरजी